व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन मध्ये. मागील काही दिवसापासून आपण ह्युमन कॉन्शियसनेस आणि सेवन चक्र या टॉपिकवर बोलत आहे. ही सिरीज आपण सुरू केली की ज्यामध्ये मनुष्य चेतना ही सराउंडिंग नुसार, त्याच्या अनुभवानुसार, बिलीफ, त्याची परसेप्शन्स, त्याची इंटेन्शन्स, त्याची थॉट प्रोसेस, इमोशन्स, फिलिंग्स, बिलीफ सिस्टम, ह्या सर्वांवर आधारित कशा प्रकारे ही चेतना डेव्हलप होते. दुसरं, व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सीज, अलग अलग वातावरणामध्ये, अलग अलग कंडिशन मध्ये ही चेतना प्रत्येक वेळेस डिफरंटली ऍक्ट करते किंवा सजेशन्स देते किंवा आपल्याला ते कमांड्स देते. त्याच अनुसार हेच कॉन्शियसनेस ऊर्जेच्या स्तरावर जेव्हा आपण ह्या शरीराला जेव्हा आपण बघतो, तर या शरीरामध्ये सातही चक्रांच्या द्वारे हीच चेतना अलग अलग प्रकारे व्यक्त होते. आणि ह्या चक्रच्या लेवलवर जर आपण बघायला गेलं तर नेमके असे कोणते चक्र आहे जिथून मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग होते, असे कोणते चक्र आहे जिथून मॅनिफेस्टेशन सुरू तर होते पण कम्प्लीट कधीच होत नाही, आणि कोणते असे चक्र आहे जिथून मॅनिफेस्टेशन इझी वे मध्ये होते. आपण कोणत्या चक्रावर व्हायब्रेट करत आहोत, आपली चेतना कोणत्या चक्रवर स्थिर राहून, कोणत्या फ्रिक्वेन्सीला, कोणत्या व्हायब्रेशनला पकडून रियालिटीमध्ये त्याचं कन्व्हर्जन करत आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण असे कोणते वर्ड्स वापरतो, कोणत्या प्रकारे आपण बोलतो, कोणत्या प्रकारे आपण स्वतःला एक्सप्रेस करतो, त्यामधून एक्झॅक्टली आपलं कोणतं चक्र मॅनिफेस्टेशन लेवलवर काम करत आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागते. आणि ज्या वेळेस तुम्ही स्वतःच्या माइंड बॉडीला, तुमच्या थॉट प्रोसेसला, तुमच्या इमोशन्सला तुम्ही अशा प्रकारे अनालाइज करणं सुरू कराल, तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे, ऑलरेडी पोटेन्शियल आहे. आपल्याला फक्त ते पोटेन्शियल यूज नाही करता येत आहे. का? कारण की आपण एका ट्रॅप मध्ये फसलो. आपली वर्डिंग, आपली थॉट प्रोसेस, आपली अफर्मेशन करण्याची पद्धत हे कोणत्यातरी एखाद्या चक्रावर स्टक झालेली आहे. आणि मॅनिफेस्टेशनचा इझी वे किंवा मॅनिफेस्टेशनचं इलॉबरेट म्हणजे बिग वे काय आहे हे आपल्याला माहित नाही. आणि त्याच कारणामुळे आपण थोडं लाईफ मध्ये स्टक फील करतो की का बरं मी इतकं एफर्ट करतो, इतकी मेहनत, इतकं सगळं काही बरोबर असताना का बरं तसे रिझल्ट नाही. एका वयामध्ये आपण एक्सपान्शनची गोष्ट करतो, डेव्हलपमेंटची गोष्ट करतो आणि हार्ड वर्क सुद्धा करतो, एफर्ट्स पण देतो. पण जेव्हा ते त्या लेवलवर होत नाही तर आपण एका पर्टिक्युलर लेवलवर येऊन सेट होऊन जातो. आणि त्याच मोमेंटमध्ये आपण बघत आहे की कोणीतरी दुसरा व्यक्ती सेम फील्डमध्ये, सेम वर्कमध्ये अचानक बूम करत आहे. खूप सारे फॅक्टर आहे. नशीबही असलं पाहिजे, तो ते घेऊन आलेलं असलं पाहिजे कर्म. दुसरं, त्याची ओन, त्याचे जे ऍस्ट्रोलॉजिकल जो वे आहे, जो चार्ट आहे, त्यांनी सुद्धा काही अलाव केलं पाहिजे.
करत नसेल तर त्याचं अलाइनमेंट तुम्ही केलेलं असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहित आहे गाडी प्रॉपर वर्क नाही करत आहे, पण गाडी चालवण्याची दुसरी पण पद्धत आहे ना, त्याला अलाइन करून चालवा. म्हणजे जसं आपण काय करतो, यंग मुलगा आहे 16 वर्षाचा, त्याला बाईक दिली. आपण काय करतो, वडील अगोदरच 40 वर त्याचं हे सेट करून टाकते, स्पीडोमीटर सेट करून देते. तो 40च्या वर तर जाऊ शकणार नाही. म्हणजे गाडी चालवण्याची परमिशन दिली, याचा अर्थ हा नाही का तुम्ही 70, 80, 90च्या स्पीडने चालवा. आपण अगोदरच 40वर त्याचं सेट करून टाकलं. त्याचं रेस आपण सेट करून घेतो. ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, अलाइनमेंट, त्या व्यक्तीच्या अनुसार केलेली अलाइनमेंट. हेवी बाईक न देता आपण थोडीशी हलकी बाईक देतो. त्याच्या गाडीमध्ये खूप सारा पेट्रोल किंवा खूप सारा पैसा त्या त्या लेवलचा देत नाही, त्याने त्याला मिसयूज केला पाहिजे. अलाइनमेंट मध्ये चालतो आपण. म्हणजे सध्या त्याचा टाइम नाही आला, पण त्याला ती गोष्ट करायची आहे. अशाच प्रकारे ऍस्ट्रॉलॉजी मध्ये सुद्धा असं असते की काहीतरी ग्रह कोणते तरी कॉम्बिनेशन आपल्याला तसे सूट नाही करत आहे जे नॉर्मल लोकांना करते, मग त्याचं अलाइनमेंट शोधणे. न्यूमरोलॉजिकल ऍस्पेक्ट आहे, तो पण आपल्या लाईफ मध्ये वर्क करते. वास्तू सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट आहे, की आपल्याला ज्या घरामध्ये मॅक्सिमम टाइम राहायचा आहे, ज्या ऑफिसमध्ये आपल्याला मॅक्सिमम टाइम वर्क करायचा आहे, तिथली एनर्जी फील्ड कशी आहे. तिथली जर एनर्जी फील्ड पॉझिटिव्ह नसेल तर आपल्याला त्या लेवलचा रिस्पॉन्स मिळणार नाही. ही तितकंच खरं आहे. त्याच शृंखलेमध्ये तुमचं माइंडसेट चालते. तर मग मेंटली काय आहे, तिथून तुमची जी ऊर्जा क्रिएट होत आहे ती सुद्धा तुमच्या सक्सेसमध्ये वर्क करते. एन्सेस्टर्स आहे, डिवाइन बिईंग्स आहे, तुमचे देवी देवता आहेत, त्यानंतर ह्या ज्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज, निगेटिव्ह एंटिटीज, ज्याला आपण भूत प्रेत बाधा बंधन अशा प्रकारे बोलतो, नजर लागणे, ह्या पण काही ऊर्जा आहे ज्या आपल्या लाईफच्या प्रोग्रेसला स्टक करतात. आणि इतकं सगळं झाल्यानंतर मग येते चक्र, की नेमके तुम्ही आता कोणत्या चक्रावरून काय मागत आहे. आता इथे आपण दोन्ही सिनेरिओ घेऊन चालणे आहे. चक्रचे दोन्ही भाग आहे, प्लस आणि मायनस. निगेटिव्हली ऍक्टिव्हेट असते त्यावेळेस काय रिझल्ट येतात, पॉझिटिव्हली ऍक्टिव्हेट असते त्यावेळेस काय रिझल्ट येतात. निगेटिव्हली चक्र ऍक्टिव्हेट आहे आणि तुम्ही मॅनिफेस्टेशन करत आहे, पहिली गोष्ट तर होणार नाही. दुसरी गोष्ट जर झालीच टिकणार नाही. का, कारण की चक्राचे निगेटिव्ह पार्ट ऍक्टिव्हेट आहे. बिमाऱ्या येतील, लॉस होतील, भांडणं होतील, डिवॉर्स होतील, काही ना काही असं होईल की ज्यामुळे ते तुमचं आलेलं मॅनिफेस्टेशन व्यर्थ जाईल. त्याच लेवलवर कोणीतरी चक्रवर सुद्धा बॅलन्स आहे आणि या अनादर एनर्जीज मध्ये सुद्धा बॅलन्स आहे. आपण आता त्याला असं समजून चालू की 100% आपल्याकडे एनर्जी आहे, 10-10% आपण डिवाइड करा. 10% ऍस्ट्रॉलॉजीला द्या, 10% न्यूमरोलॉजीला द्या, 10% तुमच्या ऑरा फील्डला द्या, 10% वास्तूला द्या, 10-20% तुमच्या नशिबाला द्या, 10% तुमच्या हार्ड वर्कला द्या, 10% तुमच्या माइंडसेटला द्या, 10% तुमच्या नवग्रह एनर्जीला द्या, 10% तुमच्या चक्रला द्या. असं करता करता आपण 100% ऊर्जा डिवाइड केली. आणि मला 100% जर माझ्या लाईफ मध्ये सक्सेस पाहिजे आहे तर माझ्याकडे 100% एनर्जी असली पाहिजे. आता माहित पडलं ह्या ऊर्जेचा कोटा 10-10% सगळीकडे डिवाइड करून ठेवलेला आहे आणि आपल्याकडे फक्त 10% किंवा 20% आहे. एक माइंडसेट, दुसरं हार्डवर्क. दोनच. माइंडसेटवर आपण वर्क करू शकतो, हार्डवर्कवर वर्क करू शकतो. तिसरी एनर्जी आहे आपल्याकडे, ज्याला आपण म्हणू स्वतःचा ऑरा, एनर्जी फील्ड. थोडा बहुत चांगलाच कॉन्शियस माणूस असला तर ह्या थर्ड पार्टवर काम करेल, एनर्जीवर काम करेल, माइंडवर काम करेल. एकदम साधारण व्यक्ती
लेबर माइंडसेट वाला तर फक्त हार्डवर्कलाच फॉलो करते. बरं ठीक आहे, तुमच्याकडे 30% आहे, बाकी 70चं काय? मग कोणाचं नशीब चांगलं, कोणाचं ऍस्ट्रॉलॉजिकल कॉम्बिनेशन चांगले, कोणाची वास्तू चांगली, कोणाचे न्यूमरोलॉजिकल कन्सेप्ट चांगले, अलग 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 प्रत्येक क्षेत्रातून त्या व्यक्तीकडे 10-10%, 10-10% ऊर्जा त्याला सपोर्टिव्ह मध्ये मिळत आहे. ज्याच्याकडे सपोर्टिव्ह एनर्जी जितकी जास्त, त्या व्यक्तीचे जीवनामध्ये जे सक्सेस रेशो आहे तोही तेवढा जास्त. आणि ह्याच सपोर्टिव्ह एनर्जी ज्याच्या लाईफमध्ये कमी, त्याचा स्ट्रगल आणि ऑब्स्टॅकल्स त्याच्या लाईफमध्ये जास्त. आणि या सर्वांना पुरून मग येते सेवन चक्र. हे लास्ट असा पार्ट आहे, किंवा फर्स्ट पार्ट म्हणून आपण, लास्ट नाही फर्स्ट पार्ट. म्हणजे ऑरा सुद्धा चांगली आहे, माइंडसेट पण आहे आणि हार्डवर्क सुद्धा करताय, पण आता तुमचं कोणत्या चक्रावर तुम्ही स्थिर आहे, कोणत्या चक्रावर अलाईन आहे, कोणत्या चक्रावर मॅनिफेस्टेशन आहे हेच माहित नाही. एक चालीरीती, जसा समाज आहे तशी लँग्वेज आपण वापरत आहे. जसं आपल्या लहानपणापासून आपल्याला कल्चर मिळालं, ते थॉट प्रोसेस माइंडमध्ये उतरून गेली. किंवा हायर मॅनिफेस्टेशन काय कशाला म्हणतात ते लँग्वेजच माहित नाही, त्यामुळे स्टक आहे आपण. मग अशा वेळेस आपल्याला एक्झॅक्टली त्या चक्रमध्ये उतरून सेल्फ अनालिसिस करणे आहे, की एक्झॅक्टली माझी लँग्वेज काय आहे, माझी थॉट प्रोसेस काय आहे, मी मॅनिफेस्टेशनसाठी कोणत्या प्रकारची थिंकिंग वापरतो. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की लाईफ टाईम वर्क करून सुद्धा आपण त्या मोमेंटमध्येच का लटकलेलो आहे, आपली मोमेंट वाढत का नाही. आणि एंड 10वा पॉइंट आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. एंड काय आहे? एंड हा आहे डिव्हाइन एनर्जीचं कनेक्शन. तुमच्या सोबत डिव्हाइन कनेक्शन आहे की नाही. म्हणजे जसं तुमच्याकडे साधी कार असो किंवा मर्सिडीज कार असो किंवा ई कार असो, पेट्रोल, डिझेल आणि गॅसोलिन पण आहे त्याच्यामध्ये, आणि बॅटरी पण आहे. कारचं मॉडेल टॉप मोस्ट आहे, टॉप मोस्ट, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. आता अशा टॉप मोस्ट मॉडेलमध्ये आतापर्यंत मी जे बोललो ना ते सगळं तुम्हाला सांगतो. कारची आउटर बॉडी छान आहे, म्हणजे शरीर छान आहे, मॉडिफाईड आहे, सुंदर आहे. त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, फिटिंग करून ठेवलेली आहे, सगळी परफेक्टली वर्क करत आहे, म्हणजे गाडीचं चांगलं आहे. चाक अलाईन आहे, म्हणजे हा जो स्पाईन आहे पूर्ण हातासोबत पायासोबत अलाइनमेंट मध्ये आहे, कंबर वगैरे सगळी अलाइनमेंट आहे. ग्रॅव्हिटी बरोबर आहे, कंबर बरोबर आहे, दोन चाक मागची चाक बरोबर आहे, हात पाय बरोबर आहे. इंजिन चांगलं आहे, बरोबर आहे. त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल्स पूर्ण गाडीमध्ये, लाईट, हॉर्न सगळीकडे प्रोव्हाइड करण्यासाठी वायरिंग केलेली आहे, नस नाड्या गाडीच्या बरोबर आहे. ऍस्ट्रोलॉजिकल कंडिशन सुद्धा चांगले आहे, नेम प्लेट आहे, न्यूमरोलॉजी सुद्धा परफेक्ट आहे. गाडी चांगल्या शोरूम मध्ये किंवा चांगल्या स्पेसवर पार्क आहे, म्हणजे वास्तू सुद्धा छान आहे. त्यामध्ये जे पेट्रोल डिझेलची टाकी आहे ती सुद्धा भरभरून आहे, पोट तुमचं भरून आहे. आता मेन टॉपिक वर जाऊ. चक्र सुद्धा बरोबर आहे, प्रत्येक गाडीचे पार्ट्स, त्याचे फंक्शन्स
प्रॉपरली वर्क करत आहे, ते सुद्धा सेट आहे. चक्रा सिस्टम पण ओके. त्या गाडीमध्ये बॅटरी काढून टाका. आता सांगा त्या परफेक्ट मॉडेलचं काय करायचं आपण? हे उत्तर आहे कोणापाशी? काही चान्स? विदाउट बॅटरी स्पार्क प्लगला करंट कसा द्यायचा? आहे काही? नाही आहे. कधी कधी आपलं जीवन आपण इतकं सुंदर करतो, फिजिकली, मेंटली, थॉट प्रोसेस सगळं छान करतो, अफर्मेशन बढिया, चक्रवर ध्यान आहे, योगा, मेडिटेशन, प्राणायाम सगळं करत जातो, जीवन चांगलं जगतो, उद्देश चांगले आहे, मानसिकता चांगली आहे, आपण डिवाइन थॉटला म्हणा किंवा डिवाइन डिवाइन नाही म्हणू आपण, हायेस्ट फॉर्म स्वतःचं अचीव करण्यामध्ये आपण लागलेलो आहे, सक्सेस सगळं सगळं काही. आणि शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता आहे, थकला थकला आहे, बिमार बिमार आहे, पडून राहते, काम करायची ताकद नाही. सगळं चांगलं असताना सुद्धा काहीतरी कमी आहे याची भावना, आणि तो करंट ह्या सगळ्या सिस्टमला ऑन करून देण्यासाठी जो लागते तोच जवळ नाहीये आपल्या. आणि हा करंट आहे, स्वतःकडे तर आहेच आहे, डिवाइन कनेक्शन म्हणू आपण त्याला. आपल्या या भौतिक शरीर किंवा ऊर्जा प्रणालीच्या बाहेर असं तत्व आहे, जिथून हे स्पार्क, हे बॅटरी चार्ज करण्याचं सिस्टम आपल्याला मिळालेलं आहे. ही डिस्चार्ज झालेली बॅटरी कोणत्यातरी सिस्टमच्या थ्रू चार्ज केल्या जाते. बाकी सगळं आपल्याकडे आहे, ऑलरेडी आहे, ते आपण बरोबर करत पण चाललो. पण त्या डिस्चार्ज झालेल्या बॅटरीला चार्ज करायची प्रोसेस माहित नाही आपल्याला. ती बॅटरी आपली किती चार्ज होते माहित आहे? जसं बाईक मध्ये किंवा कार मध्ये बॅटरी असं जेव्हा ते रनिंग पोझिशन मध्ये असते, तेव्हा त्याच्यातून ते ऑटोमॅटिक रिजनरेटिव्ह प्रोसेसमध्ये थोडी त्याच्यामध्ये पोटेन्शियल असते, ती जमा होऊन जाते, स्टोअर होऊन जाते. पण डिस्चार्ज झालेली बॅटरी सडनली स्पार्क पकडत नाही. तेव्हा दुसऱ्या गाडीच्या बॅटरीवरून त्याला टच द्यावं लागते, तेव्हा ते स्टार्ट होते. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या लाईफ मध्ये असं वाटत आहे काहीतरी गडबड आहे, तेव्हा आपल्याला दुसऱ्या एनर्जीचं टच पाहिजे असते. आता तो टच देणारा देव आहे, गुरु आहे, एंजल्स आहे, कोण आहे? तो मित्र आहे, परिवारातला व्यक्ती आहे, कोणीही असो, काउन्सिलर असो, मार्गदर्शक असो, डॉक्टर असो, हिलर असो, काउन्सिलर असो, जो कोणी असू द्या, त्यांनी फक्त तुम्हाला टच दिला, जसा टच दिला तुमची गाडी सुरू झाली. सुरू झालेली गाडी किती परफेक्ट अलाईन आहे त्याच्यावर तुमचा परफॉर्मन्स ठरेल. आता माहिती, तुम्हाला स्पार्क देऊन दिला, तुमची गाडीच खटारा आहे, चक्की घासून गेलेले आहे, अलाइनमेंट बिघडला आहे, वायरिंग खराब आहे, त्या पेट्रोलच्या टाकीमध्ये कचरा भरलेला आहे, इंजिन बरोबर काम करत नाही, इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिस्टर्ब आहे, असं सिस्टम घेऊन तुम्ही जीवन जगणार आहे, सोबत स्पार्क मागत आहे. आता विचार करा, स्पार्क देणाऱ्यानं, स्पार्क देणाऱ्याची काय चुकी आहे त्याच्या लाईफ मध्ये जर सक्सेस नाही मिळत तर? ते हा मेंटर, काउन्सिलर, डॉक्टर, टीचर सगळ्यांची काय चुकी आहे बिचाऱ्यांची, जेव्हा ते आपले एफर्ट्स पूर्ण देत आहे तुमच्या लाईफला डेव्हलप करण्यासाठी, पण याच पूर्ण त्या गाडीचं अलाइनमेंट पूर्ण डिस्टर्ब आहे, सगळं सगळं डिस्टर्ब आहे. ना रंग नाही, रूप नाही, ठोक ठाकून पूर्ण फुटफाट होऊन गेलेली आहे, शिवसाव केलेली गाडी आहे, आतमध्ये कुशन चांगले नाही, वास येत आहे, गंदगी आहे. अशी गाडीमध्ये तुम्ही कितीही स्पार्क दिला, कितीही त्याला छान गोष्टी शिकवल्या, काही कामाची गोष्ट आहे? काहीच नाही. म्हणजे दोन्हीही वेळेस जेव्हा हे सिस्टम बरोबर आहे नाही, तेव्हाही ऊर्जा देऊन अर्थ नाही. जेव्हा सिस्टम पूर्णपणे बरोबर आहे पण ऊर्जाच तुमच्याकडे नाही, दोन्हीही कंडिशन मध्ये तुम्ही अनसक्सेसफुल आहे. तर अशा वेळेस आपल्याला सर्वांगीण दृष्टीने विचार करण्याची गरज आहे की माझ्याकडे कशाची कमी आहे, त्याला सेल्फ इंट्रोस्पेक्ट करून ज्याची कमी आहे त्याचा शोध घेणे, त्या कमतरता भरून काढणे आणि डिव्हाइनच्या सोबत कनेक्ट होणे. एक वेळा डिव्हाइन टच तुमच्या लाईफ मध्ये उतरायला लागला, डिव्हाइन एनर्जीचा फ्लो सुरू झाला, तुम्हाला आपोआप लक्षात येईल की अरे ही बॉडी आता काम करत आहे. बरं, खटारा गाडी सुद्धा
काम चालव डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवून देते. त्यावेळेस त्या स्पार्कला घेऊन जिद्दीने सुटून पडणे आणि आपल्या डेस्टिनी पर्यंत पोहोचून गाडी गराजमध्ये पार्क करणे किंवा त्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेऊन टाकणे. सर्व्हिस सेंटर म्हणजे काय? हेच 90 दिवस 180 दिवसाची प्रोसेस. बॉडीवर काम करा, माइंडवर काम करा, थॉटवर काम करा, इमोशनवर काम करा, माइंड मास्टरी करा, टाइम मॅनेजमेंट करा, मनी मॅनेजमेंट करा, हेल्थ मॅनेज करा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकून अलाइनमेंट करत 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 मग जेव्हा डिवाइनचा टच तुम्हाला मिळते, तुम्हाला दिसते सडनली एक्सपान्शन. वाव, काहीतरी चमत्कार होत आहे, मिरॅकल होत आहे. काही नाही, सगळ्या गोष्टी आता अलाइन होत आहे विथ डिवाइन एनर्जी. तर ह्या मिसिंग लिंक शोधून काढणे आपल्याला फार आवश्यक आहे. आता आपण जाऊ आजच्या टॉपिकवर. आपला आजचा टॉपिक आहे मॅनिफेस्टेशन ऑन विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्रवर कोणत्या प्रकारचं मॅनिफेस्टेशन होते? या अगोदर आपण बघितलं मूलाधार चक्रवर आय नीड ही भावना आहे, मला ह्या गोष्टीची गरज आहे. जो व्यक्ती सतत गरजेमध्ये थांबलेला आहे, मला गरज आहे, मला गरज आहे, मला गरज आहे, तो व्यक्ती मॅक्सिमम रूट चक्रवर स्टेबल आहे. इथे ह्युमन कॉन्शियसनेस मध्ये आय असते, आय, सिंपल आय. आय म्हणजे फक्त मी, माझा वगैरे कोणी असे लेणं देणं नाही. तो व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करते, आय. दुसऱ्या चक्रावर जेव्हा आपण जातो, तिथे आय वॉन्ट ही थॉट प्रोसेस आहे, मला पाहिजे. उदाहरणार्थ, ह्या शरीराला तयार करणे ही गरज आहे. शरीर पूर्ण रेडी झालं, एका वयात आलं, आता बायको पाहिजे, लेकरं पाहिजे, घर पाहिजे, नोकरी पाहिजे. आता हे पाहिजेवाला सिस्टम सुरू झालं. इथे येते आय, ह्युमन कॉन्शियसनेस, आय अँड माय, मी आणि माझा. इगोचा एक थोडासा इलॅबोरेट पार्ट, हायर पार्ट. त्यानंतर तिसरं चक्र आय हॅव ही भावना, म्हणजे परिपूर्ण आहे तो, आता त्याच्याकडे सगळं काही आहे. आय हॅव फिजिकल हेल्थ, आय हॅव मेंटल हेल्थ, आय हॅव वर्क, आय हॅव जॉब, आय हॅव बिझनेस, आय हॅव फॅमिली, आय हॅव किड्स, आय हॅव हाऊस, आय हॅव बाईक, आय हॅव ऍसेट्स, आय हॅव फायनान्शियल अबंडन्स. आय हॅव, सिम्पली आय हॅव. हा व्यक्ती मी आणि माझाच्या बाहेर निघून समाजासाठी काहीतरी करायला जाते, स्वतःचं एम्पायर उभं करण्याच्या मागे जाते. की तो आता असं नाही म्हणत की एक दोन लोकांवर काम करायचं, ते हजारांवर काम करायचं आहे. आय हॅव. त्यानंतर हार्ट चक्र, ते आय लव ही भावना आहे, ही थिंकिंग आहे. कॉन्शियसनेस काय आहे? आय लव माय, जो काही शब्द लावून टाका समोर. वर्कहोलिक पर्सन मध्ये आय लव माय वर्क. त्याला मॅनिफेस्ट करण्यासाठी आता गरजा नाही आहे कशाच्या, तो म्हणते आय जस्ट सिम्पली एन्जॉय. मला पैसा भेटते नाही भेटत मतलब नाही, आय सिम्पली एन्जॉय माय वर्क, आय लव माय वर्क. अशा प्रकारचे लोक जर असतील तर ते हार्ट चक्रवर मॅनिफेस्ट करत आहे. थ्रोट चक्र आजचा टॉपिक. आय इमॅजिन, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ज्यालाही जगात आविष्कार करायचा आहे, ज्यालाही जगात अशा गोष्टी क्रिएट करायची आहे, ज्याचं याच्या अगोदर काही कोणी केलं नाही केलं माहित नाही. मी मागे पण बोललो, जवळपास मी कालही माझं योगेश सरांशी बोलणं झालं एका टॉपिकवर. टॉपिक होता क्रिएशनचाच. तर मी सांगितलं की एक्झॅक्टली मी सध्या क्रिएशनच्या ह्या मोमेंटवर आहे की मी सध्या फक्त दुसऱ्याचा विचार करत आहोत. आणि जे जे मी कल्पना करत चाललो
जी जी माझी थॉट प्रोसेस आहे, जे मला पाहिजे आहे, त्याकरिताच मी वर्क करून राहिलो. ते पूर्ण माइंड मध्ये आहे आणि तसंच माझं क्रिएशन सुरू आहे. हा मंथली हे जे मेडिटेशनचं एक जे पॅकेज मी रेडी केलं, हे माइंड मध्ये होतं. ना मला कोणी दिलं, ना मला कोणी करिक्युलम दिला, ना मला कोणी हे सगळं काही सेटअप दिलं, की बाबा हे तुमच्याकडे आहे, तुम्ही अशा अशा प्रकारे वर्क करा. कोणीच नाही दिलं. हे माझं इमॅजिनेशन आहे, की काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, अशाने काय होईल, तशाने काय होईल, हे मेडिटेशन केल्यानं काय होईल. ते इमॅजिन करत चाललो, ते वर्क करत चाललो, इमॅजिन करत चाललो, वर्क करत चाललो. आय इमॅजिन न्यू वर्क. हे ह्युमन कॉन्शियसनेस आहे इथे. जे आहे ते तर आहेच, त्याचा काही सेवन चक्र होते, अगोदर पण होते, आताही आहे. मी काहीतरी अलग वेने जात आहे. मी काहीतरी त्याच्यामध्ये इलॅबोरेशन करत आहे, काहीतरी स्टडी करत आहे, काहीतरी रिसर्च करत आहे. कशासाठी? की मला याच्या पार काहीतरी समजून घ्यायचं आहे. अशा वेळेस थ्रोट चक्र तुमचा ऍक्टिव्हेट असणे फार आवश्यक आहे. माझा नाही आहे इतक्या लेवलवर, खूप कमी आहे माझा, पण तरी पण मी ह्या चक्रावर स्थिर आहे सध्या. आणि जितका काही आहे 20-30% जो काही ऍक्टिव्हेट आहे, त्याच्यावरूनच हे सगळं क्रिएशन होऊन राहिलं. अजून तर ते फुल फॉर्म मध्ये तर मी गेलोच नाही, कारण की फुल फॉर्म एक अलग लेवल असते. ते मे बी अचीव होईल नाही होईल, कारण की झालं हे स्ट्रक्चर बनलं आहे आता. हळूहळू होता होता झालं तर ठीक आहे. पण जो व्यक्ती कल्पनेत जगते, एक दिन मैं ऐसा करके दिखाऊंगा, एक दिन भाई ऐसा होगा, एक दिन मैं दुनिया बदल दूंगा, ऐसा कुछ करके जाऊंगा जो किसी ने किया नहीं होगा. कोणते वर्ड्स आहे? रोट चक्राचे वर्ड्स आहे. तो विचार करताय, अरे हा टेलिफोन पोर्टेबल असता तर, अरे हा टेलिफोन इझी यूज असता तर, अरे हा टेलिफोन सिंगल हँडेड असता तर, अरे ह्या टेलिफोनवर 4 गोष्टी आणखी दिसल्या असत्या तर, ह्या टेलिफोनवर असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर. करता 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 आज आपल्याजवळ अँड्रॉइड फोन आहे. कुठून आला? रेडी होतं, त्यांना मॅप दिलं होतं, त्यांना कंटेंट दिला होता, काहीच नाही. का ते फ्युचर बघून आले होते? काहीच नाही. जस्ट इमॅजिन. आणि जसे तुमचे विचार आहे, तशी ऊर्जेची निर्मिती होते. जशी ऊर्जेची निर्मिती होते, तुमची नजर ज्या गोष्टीवर पडली, तिथले अणू बदलणे सुरू होऊन जाते. ते तुमच्या थॉट प्रोसेसनुसार बिल्डअप होतात. आणि वन डे कार्यकारण सिद्धांतानुसार, म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र येऊन ती गोष्ट वर्तमान रूपात फिजिकल स्वरूप धारण करते. सगळ्यात अगोदर थॉट, इमॅजिनेशन. इमॅजिनेशन मधून थॉट क्रिएट झाला, थॉटने ऊर्जा बनवली, ऊर्जा तुमच्या डोळ्यांमधून प्रवाहित झाली, किंवा तुम्ही ज्या विषयाचं चिंतन केलं त्या विषयावर प्रवाहित झाली. आणि जशी त्या विषयावर प्रवाहित झाली, वातावरणातले ऍटॉमिक स्ट्रक्चर, मॉलिक्युल्स व्हायब्रेट होणे सुरू झाले आणि त्याच्या अनुसार त्यांनी क्रिएशन स्टार्ट केलं. हळूहळू हळूहळू कार्यकारण सिद्धांतानुसार चहापत्ती आली, साखर आलं, पाणी आलं, दूध आलं, अद्रक आली, विलायची आली, भांड आलं, गॅस आलं, शेगडी आली, बर्नर आलं, लाइटर आलं, कप आला, चहा गाळणी आली, आणि चहा पिणारा सुद्धा आला, आणि चहा बनवणारा सुद्धा आला. इतके सगळे जण एकत्र आले, नंतर तो एक चहा बनला. इमॅजिनेशन काय होतं? मला आज माझ्या मित्रासोबत, मैत्रिणीसोबत हँगआउट करायचं आहे, थोडस चिल करायचं आहे. इमॅजिन केलं, थॉट आला, कॉल करते. कॉल केला, मित्र मैत्रीण घरी आले. अरे चहा पेशीत? हो. त्या थॉट प्रोसेसने, त्या इमॅजिनेशनने थॉट, थॉट मधून एनर्जी, एनर्जी मधून रियालिटीमध्ये चहा बनला. अशाच प्रकारे हे फिजिकल स्वरूप आपल्याला दिसते, तर त्याच्या मागे एक्झॅक्टली हेच सायन्स काम करत आहे. तुमचं इमॅजिनेशन
convert into thought, thought convert into energy, energy convert into मॅटर, आणि मॅटरच्या अगोदर ती ऊर्जा त्या अणु परमाणूला व्हायब्रेट करते, तुमच्या फ्रिक्वेन्सीवर ते रिझोनेट करायला लागते. जसं जसं ती तुमच्या फ्रिक्वेन्सीवर रिझोनेट करते तसं तसं मॅटर मूळ फिजिकल स्वरूपात एकत्र येणं सुरू होतात, आकार घेणं सुरू होते. गर्भात अगोदर काय होतं? एक कल्पना. त्या कल्पनेचं थॉट प्रोसेस झाली. त्या थॉट प्रोसेसने एक पार्टनर अट्रॅक्ट केला. त्या पार्टनर सोबत फिजिकल झालं. एक अंश, एक ऊर्जेचं स्वरूप गर्भामध्ये धारण झालं. आणि त्या व्यक्तीच्या, त्या स्त्रीच्या आतमध्ये जे सिस्टम रेडी होतं, त्या सिस्टमने हळूहळू 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 क्रिएशन सुरू केलं. कुठून मांसाचा गोळा बनला, कुठून हड्ड्या आल्या, कुठून नसनाडी आली, कुठून हार्ट आलं, कुठून लिव्हर आलं, कुठून ब्रेन बनलं? काहीच तर नव्हतं. बनलं कसं? रक्तातून काही घेतलं, कॅल्शियम घेतलं, मॅग्नेशियम घेतलं, फॉस्फरस घेतलं, हे घे ते घे, असं तसं करत 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 गोळा डेव्हलप होत चालला. आणि एक सर्टन टाइम पिरियड नंतर एक कम्प्लीट फिजिकल बॉडी अपियर झाली. चमत्कार झाला? आकाशातून आला? नाही, शून्यातून आला. सेम पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये अबंडन्स, हेल्दी रिलेशनशिप, गुड हेल्थ, गुड मेंटॅलिटी, हाय कॉन्शियसनेस, हाय फ्रिक्वेन्सी, हाय व्हायब्रेशन, जीवनात काहीतरी अद्भुत करून दाखवण्याची क्षमता, इच्छा, चमत्कार करून दाखवण्याची ताकद, सगळं काही या शून्यामध्ये इनबिल्ड आहे. आपल्याला करणे आहे आपली थॉट प्रोसेस प्रॉपर आपल्या टार्गेटवर फोकस करणे. त्याच्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती निर्माण करणे, हेच या मेडिटेशनचा उद्देश असते. ही काही नाही, ऊर्जा तुमच्याच आतमध्ये आहे, तुम्हाला स्पार्क देण्याचं काम असते फक्त. तर हे थ्रोट चक्र, ज्यांनाही काहीतरी आविष्कार करून दाखवायचा आहे, एक सध्या आम्ही कनेक्टेड एक नेटवर्किंग कंपनी आहे, त्यांचे ओनर, त्यांची थॉट प्रोसेस, त्यांचे इमॅजिनेशन, की प्रत्येक व्यक्तीला काम न करता सुद्धा पैसा आला पाहिजे, हे त्या नेटवर्क इंडस्ट्रीचं स्लोगन असते. पण असं होताना दिसत नाही. त्यांनी त्यांचे लूप होल शोधून काढले, त्यांनी स्ट्रक्चर रेडी केलं. आज खरोखर अशी सिस्टम जनरेट केली, तुम्ही काम करा नका करू, तुम्हाला पेमेंट मिळते. 1 लावा, 2 लावा, 10 लावा, पेअर मॅच करायची गरज नाही. केलं तर प्रोग्रेस, नाही केलं तरी मिळत आहे. हे त्या सरांचं इमॅजिनेशन आहे. ते थ्रोट चक्रवर होते, खाली नव्हते. ते आय लव्ह माय वर्क पासून वरत चालले गेले. हार्ड वर्क केलं, सगळं केलं, कामाच्या प्रती अत्यंत निस्तेनात प्रेम केलं, सक्सेस झाले. तिथून ते एक स्टेप वर गेले. आय इमॅजिन इफ दिस पॉसिबल, देन जर सगळेजण फायनान्शियल फ्रीडम झाले तर, पैसा कमवण्याचा मी एखादा असा रस्ता दाखवला तर, लोकांना स्किलफुल बनवलं तर, अट्रॅक्शन साठी काहीही न करता पेमेंट आला तर, घटना घडली. त्यांचं थ्रोट चक्र किती पॉवरफुल असेल विचार करा. आय इमॅजिन. तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये जर असे आविष्कार करायचे असतील तर थ्रोट चक्र ऍक्टिव्हेट करणे आणि थ्रोट चक्रवरून मॅनिफेस्ट करणे खूप आवश्यक आहे. हार्ट चक्रच्या वर कोणीही जात नाही. मिनिमम टू मिनिमम खूप कमी लोक जे हार्ट चक्रच्या वर जाऊन मॅनिफेस्टेशन करतात. त्यामुळे मॅक्सिमम एक नॉर्मल ह्युमन बिईंग, नॉर्मल ह्युमन कॉन्शियसनेसची लेवल आहे हार्ट चक्र. त्यामुळे म्हटलं जाते हार्ट चक्रला चांगलं करा, कारण की हा एक नॉर्मल ह्युमन बिईंगचा लास्ट स्टेप आहे जिथून मॅनिफेस्टेशन होऊ शकते. आणि मेंटर्स, टीचर्स, काउन्सलर तुम्हाला सोलर प्लॅक्सिस चक्रावर आणून देण्याचं काम करतात. आय हॅव अफर्मेशन रेडी करून देतात आय हॅवच्या रूपात. आणि गरजा
आणि इच्छा हे ऑटोमॅटिकली मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्रवर काम करत आहे. तिथे कोणाची गरज नाही. हा, इच्छा जितकी चांगली डेव्हलप राहील, गरजा जितक्या मोठ्या राहील, तितकं वर्क मोठं राहील, तितका पैसा तुमचं सक्सेस मोठा राहील. आणि गरज मोठी आहे, इच्छा मोठी आहे, आणि हे बेस मॅनिफेस्टेशन आहे. हायर मॅनिफेस्टेशन सोलर प्लेक्सिस, एक त्याच्यापेक्षा हायर विथ लिमिट बाउंड्री लेवलचा हायर मॅनिफेस्टेशन हार्ट चक्र. याच्यावर नॉर्मल ह्युमन बिईंग जात नाही. आपल्याला जायचं आहे याच्यावर. ओके, आय होप सर्वांना थ्रोट चक्रवरची माहिती फार आवडलेली असेल. सर्वांचे पॉइंट्स क्लिअर झालेले आहे. एक प्रकारे रिव्हिजन झाली आज आपली. पाचही चक्र आपण एकाच वेळेस घेतली. सर्वांनी रेडी व्हा, मेडिटेशनला आपण सुरुवात करू. जे नवीन लोक कनेक्टेड आहे त्यांनी काहीही काळजी करू नका. तुम्हाला ते वर्ड समजले नाही समजले, जस्ट प्रोसेसला एन्जॉय करा. हळूहळू सगळं लक्षात येऊन जाईल. एकाच दिवशी मिरॅकल होत नसतात. कंटिन्युअस प्रोसेस, कंटिन्युटी इज द की ऑफ मिरॅकल. ओके, चला सर्वांनी ताट सरळ बसा, मांडी घाला, रिलॅक्स, मांडी सैल सोडा, पाठीचा कणा ताट, मान हलकीशी वर करा, मान आणि खांदे पूर्णपणे हलके सोडा. लांब खोल श्वास घ्या. श्वास घेताना अनुभव करा, इमॅजिन करा तुम्ही एका व्हाईट बलूनच्या आतमध्ये आहे आणि तुमच्या प्रत्येक श्वासासोबत डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आणि श्वास सोडताना नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहे. इमॅजिन करा तुमच्या आजूबाजूला तुमचे सर्व देवी देवता, गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन मास्टर्स, असेंडंट मास्टर, डिवाइन गुरु, स्पिरिट गाईड, डिवाइन बीइंग्स, सेलेस्टियल्स बीइंग्स, divine angels, guardian angels, 15 archangels, thousands of angels, earth angels ज्या सराउंडिंग मध्ये उभे आहे आणि ते तुम्हाला ब्लेस करत आहे. त्यांचं लव्ह अँड लाईटचा वर्षाव तुमच्यावर शरीरावर होत आहे आणि तुमच्या प्रत्येक श्वासासोबत ही ऊर्जा तुम्ही ग्रहण करत आहे. पूर्ण फोकस करा तुमच्या दोन्ही हातावर, तळ हातावर, दोन्ही तळ हातामधून वा. वन्स अगेन व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. 14 जण आले, वा, बढिया, छान आहे. हा, हाऊ यू फील सांगा. आपण आज सुरुवात करू. मॅडम प्रतिभाताई बानी, मॅडम तुम्ही बोलू शकत असाल तर 2 मिनिट. हा, ओके. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. कॅमेरा ऑन करू शकता? येस सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ब्लेस यू मॅडम. थँक्यू सर. कसं वाटलं आजचं सेशन? म्हणजे खूप छान वाटलं सर. फर्स्ट तुम्ही जे इन्फॉर्मेशन सांगितले इन्फॉर्मेटिव्ह, ते खूप छान वाटलं. नंतर मेडिटेशन सुरू केल्यानंतर प्रत्येक चक्राच्या ठिकाणी थोडस असं पेन वगैरे जाणवत होतं. जसं जसं वरती जात होतं तसं तसं हलकं हलकं होत होतं. ज्या चक्राचं नाव घेतलं ते तसं हेवीनेस जाणवत होता. हा. आणि मग नंतर खूप छान वाटलं. आता जस्ट सुरुवात आहे, आणखी होईल हळूहळू. तिथे ऊर्जेचा प्रवाह वाढेल ना, एक्झॅक्टली त्या त्या चक्रावर अलग अलग गोष्टी जाणवतील. खूप आळस, आरोळ्या जांभळ्या, डोळ्यातून पाणी येणे, ढेकर येणे, गॅस रिलीज होणे, सगळ्या प्रकार होतील. का? कारण की त्या त्या चक्राचे ते सिम्पटम्स आहेत. तिथे ब्लॉक आहे एनर्जी. एकदम शरीराला झटका लागणे, नस दुखणे, काही हे प्रकार होतील. आणि मग सडनली रिलीज होणे पण सुरू होऊन जाईल. तुम्ही ऑलरेडी त्यामध्ये आहे, मास्टर आहे, तुम्हाला लवकर त्या गोष्टी रिकव्हर होतील. ओके सर, थँक्यू. व्हायब्रेशन्स पण जाणवत होते. येस, होतील. छान आहे. आज बघा आपल्या ग्रुपमध्ये 2 डॉक्टर्स कनेक्टेड आहे. मॅडम सुद्धा डॉक्टर आहे.
सर सुद्धा डॉक्टर आहे त्यांच्या इथे. सगळी फॅमिली त्यांचं डॉक्टर लाईन मध्ये कनेक्टेड आहे. इकडे आपल्यासोबत डॉक्टर सपना सोनी पण आहेत. अं, है ना, म्हणजे मॅच्युअर इंटेलिजन्स आणि एक समजदार म्हणतो ना आपण, ती ऑरा होल्ड केलेले लोक आपल्याकडे आता अट्रॅक्ट होत आहे. है ना? आणि हेच आहे पॉझिटिव्हिटीचे लक्षण, की तसे मॅच्युअर पीपल येत आहे. आणि खूप खूप ब्लेसिंग तुम्हाला. तुम्ही कनेक्ट झाले आज, मला थँक्यू. चान्स दिला. They are मॅडम also स्वतः मास्टर आहेत, है ना, मॅडम स्वतः योगा मास्टर आहेत. येस सर. त्यांच्याकडून अप्रिशिएशन मिळणे छान आहे. ब्लेस यू मॅडम. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. थँक्यू लॉट्स ऑफ थँक्यू ब्लेसिंग. सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. स्मिताताई, दादा गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. तुम्ही मॅडम आता ऑफ करू शकता. तुम्ही आता तुमचं सेशन आहे, तर तुम्ही लेफ्ट करू शकता. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. दादा आपण 2 दिवसापासून मॅनिफेस्टेशनचं जे करत होतो ना, हा हा. त्यावरच मला काहीतरी सांगायचं आहे. वा. ते तू पाठवलेली काल लिंक मी वापस ऐकली, कारण प्रत्येक गोष्ट मला वापस ऐकायला खूप आवडते. का म्हणजे एखादं काही विसरून गेलं तर वापस ऐका वापस ऐका असं चांगलं वाटतं मला. काय झालं दादा, माझा एक भाऊ आहे, काकाचा मुलगा. तो आता 43 इयर्सचा आहे. शेती करतो गावाकडे, गाई म्हशी सांभाळतो, शेतातच राहतो. तर हम्म. मॅनिफेस्टेशन होतं की तो केबीसी मध्ये जाईल. तो रोज विचार करायचा आणि तो अभ्यास पण करायचा. असं नाही की अभ्यास नाही करायचा, सगळे दिवसभराचे कामं करून रात्री 4 तास अभ्यास करायचा. कधीच कुणाला काही वाटलं नाही. 2024 मध्ये त्याला कॉल आला होता ओके. आणि तो त्याच्या साल्याच्या नंबरवर आला होता. तर ते व्यवस्थित बोलू नाही शकले, त्याचा चान्स मिस झाला. तो अजून ट्राय करत होता. आता परत त्याला 2025 ला साल्याच्याच नंबरवर कॉल आला. यावेळेस त्यांनी बरोबर सांगितलं आणि तो आता केबीसी खेळायला आला होता इकडे. आम्हाला वाटलं की बाबा याचा चान्स लागून जायला पाहिजे जायला पाहिजे, पण त्याचं एवढं स्ट्रॉंग विल होतं की मला 50 लाखापर्यंत जायचंय. आणि 2 दिवस तो शूटला गेला, पण त्याचं झालंच नाही. म्हणजे तो उत्तर बरोबर देत होता, पण त्याचे सेकंड्स बरोबर येत नव्हते. पहिल्या दिवशी त्याचा 4था नंबर आला, दुसऱ्या दिवशी त्याचा नंबर आला. हम्म. गुरुवारचा दिवस आहे आणि मी मेडिटेशन केलं होतं इकडून त्याच्यासाठी. ते आज काही झालं की याचं व्हायला पाहिजे, पण तो 12 मायक्रोसेकंड्सने गेला. आणि अजून एकदा नंबर आला काल दादा. काल तर हा. इतके इकडे मेडिटेशन करून असं म्हणजे असं वाटत होतं. मी तर मंदिरात वगैरे पण गेली त्याच्यासाठी. आणि त्याचा नंबर आला दादा. नंबर आला आणि तो 50 लाखाच्या प्रश्नापर्यंत गेला. त्याचं इतकं स्ट्रॉंग विल होतं. 25 लाख रुपये तो जिंकला, पण 50 लाखाचा तो जो प्रश्न खेळला, तो म्हणजे त्याने जो विचार केला होता त्याचा 100% झाला. इतकी कमालची गोष्ट झाली ना. आणि काय केलं होतं त्याने, विचार केला होता रोज सकाळ दुपार संध्याकाळ हाच. मला तो जेव्हा रविवारी भेटायला आला तेव्हा मला त्याने हेच सांगितलं की मला 50 लाख रुपये पाहिजे आणि मी तो प्रश्न खेळणार. म्हणलं यार बढिया, खूप बढिया झालं. जसं जसं आपण शिकतो ना दादा, तसं जर आपण प्रयत्न केला तर 100% होईल. आपलं आय बरोबर. वॉन्ट नीड सगळं कम्प्लीट होईल. काल एक्झॅक्टली विकास दिव्यकीर्तीची एक रील आली. त्यांनी मॅनिफेस्टेशनवर काय म्हटलं, तुमच्या जीवनात प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ शकते. सिंगल थॉट, सिंगल विजन ला होल्ड करा आणि धीमी आंच पे अब उसे पकने दो. जितना समय लगता है लगने दो. सिंगल थॉट पे लंबे समय तक अपने अंदर में धारण करके रखो. बस यही उस सक्सेस का तरीका है. आप अपने ध्येय को बदलिए मत और लंबे समय तक लेके चलिए. आराम से काम करिए. एक दिन आएगा जब आपने जो सोचा है वो आपके सामने दिखता हुआ, मतलब होता हुआ दिखेगा. तर बिलकुल सेम तेच गोष्ट झाली आज. ताईंनी हो तेच दादा, सांगितलं. आणि तो मला म्हणला पण की कसं असतं म्हणे बेटा, जर पुरी कायनात त्याच्यासाठी कोशिश करेल ना तर होते. आणि बिलकुल तसंच झालं दादा. म्हणजे तो तिथे जाईपर्यंत खरंच सांगते तुला, कुणाचा विश्वास बसत नव्हता की असं होईल म्हणून. पण असं झाल्यावर असं एकदम चांगलं वाटतंय सगळ्यांना. बरोबर. थँक्यू दादा, बढिया झालं. थँक्यू व्हेरी मच.
ब्लेस यू ऑल. छान आहे. बघा मॅनिफेस्टेशनची किती सुंदर न्यूज ऐकायला मिळाली आपल्याला. आणि तेच सांगणं आहे की एक थॉट वर जेव्हा आपली ऊर्जा जाते तेव्हा ती अस्तित्वात काही नाही आहे, पण त्याच्यातून ते निर्माण करते. ते मॉलिक्युल्स, त्या घटना आपल्याकडे मॅटर्स ओढून आणणं सुरू करते. आणि वन डे त्याचं फिजिकल फॉर्मेशन बनेल आणि ते आपल्यापर्यंत पोहोचून जाईल. तोपर्यंत आपलं पात्र किती तयार आहे. त्या दादांनी जर खूप मॅनिफेस्टेशन केलं असतं आणि अभ्यासच नसता केला तर, है ना, तर पात्र पण रेडी करावं लागते, है ना. तर आपल्याला दोन्ही जागेवर काम करायचं आहे. पात्र सुद्धा रेडी करायचं आहे आणि मॅनिफेस्टेशन सुद्धा करायचं आहे. पात्र खूप तयार केलं, मॅनिफेस्टेशन काहीच नाही. मॅनिफेस्टेशन खूप केलं, पात्र तयार नाही. दोन्हीही कंडिशन मध्ये रिझल्ट येणार नाही. छान आहे. चला, बाकी कोणाला बोलायचं आहे? हाँ सर, सुमित सोनी सर बोलिए. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग ऑल. बहुत अच्छा लग रहा है सर. मेडिटेशन में मतलब एनर्जी जो मिल रही है वो धीरे धीरे बढ़ रही है. फोकस कर पाते हैं हर एक चीज पे. आपके जितने जो भी आप अफर्मेशन बताते हैं वो बराबर मतलब अब वो अपनी पर्सनालिटी पे दिखना शुरू हो रहा है. और थ्रू आउट द डे वो इम्प्लीमेंट एनर्जी एक्चुअली है ना मतलब भरी रहती है. ऐसा लगता है कि और मतलब करते रहो, मतलब अपनी प्रोडक्टिविटी बढ़ गई है सर. तो असर तो दिख रहा है सर. और हर चीज मतलब व्यवहार में भी आ रहा है. और आसपास की जो जो भी अपना एरिया है वो भी ऐसा पॉजिटिव पॉजिटिव दिखने लगा है सर. तो बहुत मजा आ रहा है सर. बहुत मजा आ रहा है. थैंक यू. थैंक यू. थैंक यू. कल आप चारों लोग शिव सर से मिले थे, है ना, ग्रुप में मुझे फोटो दिखा. कल या परसों हाँ कब मिले सर. पता नहीं. हाँ परसों 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 मिले थे सर. परसों मिले. क्या था सर, शिव सर का रिएक्शन क्या था आप सभी लोगों को देख के? अ, बिल्कुल सर, हम लोग ने गोल सेट किया कि हमको सिंगापुर विन करना है. जी. उसके लिए पूरा रोड मैप बनाया. हम्म. और फुल ऑन एनर्जी उन्होंने भर दी हमारे इसमें, क्योंकि वो तो उन्होंने कुछ बिल्कुल नोटिस फोकस किया कि है. आप सभी चारों के अंदर कुछ चेंज आया कि नहीं आया करके? बिल्कुल दिख रहा है सर. क्योंकि सब लोग ने मतलब अभी जैसे विक्की सर है, रवि सर है, मैं हूँ और एक नया बंदे थे, हम लोग साथ में थे हम्म. चारों लोग. तो जिस तरीके से हम लोग मतलब लर्निंग फेज में है और एक्शन फेज में है, क्योंकि अब हमको रोड मैप क्लियर है कि हमको ये करना है या नहीं करना है. तो उस हिसाब से हमको कितनी मीटिंग्स करनी है, कितने क्लोजिंग्स करने हैं. हम्म, और कैसे आगे बढ़ना है वो उन्होंने हमको बताया कि चाहे कितनी भी बड़ी प्रॉब्लम आ जाए अपनी लाइफ में, हमको हमारा फोकस पूरा क्लियर रखना है और उस पर एक्शन लेनी है. अब आपको बताऊंगा सर. शिव सर का एक्चुअली बच्ची का बर्थडे था शाम का. हम्म. हाँ, और सर ने मीटिंग हमारे साथ रखी थी. उनका तो डेडिकेशन अलग ही लेवल का है. वो सेक्रीफाइस मतलब देखो, उन्होंने बोले मैं तो 6 से 7 दिन बच्ची का बर्थडे मना लूंगा, लेकिन ये जो था मीटिंग, ये मेरे लिए बहुत इंपॉर्टेंट था बोले. जी. क्योंकि हम सब लोग मतलब मैं बहुत क्लियर हूँ कि मुझे क्या करना है. हाँ, हम एक्चुअली जो सर्वाइवल से रिलेटेड जो इश्यूज होते हैं, हम उसी में एक्चुअली फंसे हुए हैं, इसलिए हम आगे नहीं बढ़ पा रहे. हम्म. सर्वाइवल मतलब लोन की किस्त देनी है, उसने क्या बोला, वो क्या सोचेगा. हाँ. और बहुत सारे इधर उधर के बहुत सारे डर रहते सर, जो हमको दिन भर आते ही रहते हैं. जी. तो उसकी वजह से हमारी है ना एफिशिएंसी, प्रोडक्टिविटी जो चाहिए और जो फोकस चाहिए हमारे गोल को अचीव करने के लिए, वो हमको मिल नहीं पाता. तो जब उनसे मिले तो उन्होंने हमारा सीधा ब्रेन वॉश कर दिया कि अगर आप यहाँ से निकलोगे तो इधर जा पाओगे. जी. तो वो वहां से उन्होंने हमको रास्ता बताया कि हमको वहां से कैसे निकलना है. लाइफ में हम्म. कितनी भी बड़ी प्रॉब्लम्स है, उसको अगर आप प्रॉब्लम के रूप में अगर समझोगे तो प्रॉब्लम लगेगी. सॉल्यूशन के रूप में अगर देखोगे कि ये तो मेरा ऑलरेडी मैंने इस टाइप का एक्सपीरियंस किया हुआ है, तो ये हमको सॉल्यूशन के हिसाब से हमको उसको देखना चाहिए. प्रॉब्लम प्रॉब्लम नहीं रहती है, मतलब प्रॉब्लम जैसा कुछ होता ही नहीं है, उन्होंने बिल्कुल. क्लियरली बताया. ये बिल्कुल सिर्फ सही है. हमारे, हाँ, ये हमारे मन की इनएबिलिटी रहती है कि उसको हम समझ नहीं पाते और उसको प्रॉब्लम समझते हैं. तो बहुत ही पावरफुल सेशन था सर, मजा आ गया था उस दिन तो. बढ़िया. अच्छा हाँ. है सर. हाँ सर. थैंक यू. ऐसा ही थैंक यू. ग्रोथ थैंक कीजिए यू सर, ऑल. सभी लोग मिलके. थैंक यू ब्लेस सर. यू ऑल. थैंक यू. ब्लेस यू, थैंक यू. ब्लेस यू. थैंक यू.
निंबाळकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सर्वांना. खूप खूप शुभेच्छा. छान अनुभव होता. ऍक्च्युली कालचं सेशन मी पूर्ण करू शकलो नव्हतो, थोडंसं प्रवासात होतो, पण नंतर मधात जॉईन झालो होतो. त्याच्यामुळे कालचं ते रेकॉर्डिंगही ऐकायचं राहिलंय. परंतु आजचं पूर्ण विशुद्धी चक्रावरचं आपलं जे तुमचं मार्गदर्शन झालं. बऱ्याच ठिकाणी असं होतं की इमॅजिनेशन हा फॅक्टरच आपल्या ह्याच्यात नसतो. जे आहे मिळालेलं आहे त्याच्यातच आम्ही सुखी असतो. नाही बा भेटलं आहे, पुष्कळ झालं. किंवा पुष्कळदा असं होतं की असं जाणवलं की इमॅजिनेशन आणि कल्पना ह्या आपल्या बायफर्गेशन करता येत नाही, आणि आपण कल्पना विश्वातच बऱ्याचशा वावरत असतो. पण ऍक्च्युली इमॅजिनेशन मध्ये जे असते की नाही बा हे आपल्याला प्रत्यक्षात आणायचं आहे, आणि त्या कल्पना अशा असतात की बस बा मला पंख फुटलेले आहे आणि मी उडून राहिलेलो आहे. तर हे जर बायफर्गेशन आपल्याला करता आलं तर निश्चितच इमॅजिनेशन विल कम इन टू रियालिटी. बिलकुल आणि करेक्ट. निश्चितच विशुद्धी चक्र जेव्हा आपलं ऍक्टिव्हेट होते तर निश्चितच ते आपल्याला त्या रियालिटीमध्ये आणण्यास मदत करणार आहे, आणि त्या दृष्टीने आपल्याला थोडंसं या विशुद्धी चक्रावर काम करणं आवश्यक आहे. पण जसं तुम्ही म्हटलं की आम्ही अजूनही मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्रावरच अडकून पडलेलो आहे, अजून मणिपूर चक्रावरही येणं जमून नाही राहिलेलं आहे. तर त्याच्यासाठी थोडेसे प्रयत्न आवश्यक आहेत, ते होतीलच. आणि आता अनायसे आपली फॅमिली बनलेली आहे, आणि ह्या फॅमिलीतून आपण सर्वजण एका सोबतच वर उठू. एकाची ऑरा दुसऱ्या सोबत मॅच होत जाईल, आणि सगळेजण आपण सोबतच प्रयत्न करू. त्याला सगळ्यांना त्यासाठी खूप खूप शुभेच्छा, खूप खूप ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. ब्लेस यू सर, ब्लेस यू. छान आहे. कोणाला बोलायचं आहे? मला सेशन क्लोज करू. ओके सर, विकी सर बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर खूप एकदम म्हणजे काय म्हणते त्याला, एकदम शांतच होऊन जातो. सर आजचं एक मेडिटेशन करताना ना दोन विषय समजून आले मला, की नाही जेव्हा माझं पहिलं मेडिटेशन लागलं स्वाधिष्ठान चक्रापासून ना. हॅलो बोला. सर मला की नाही फक्त असं मला असं वाटलं मी एक तर मंगळ ग्रहावर गेलो. ठीक आहे ना. तर सगळीकडे लाल 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 दिसत होतं, आणि माझ्या पायाच्या जिथे आपण पृष्ठभूमीपासून ना असा धुवा निघताना दिसत होता सगळीकडनं. आणि तिकडनं तो ट्रॅव्हल करत 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 मग मी एकदम अंतराळात कनेक्ट झालो, आणि तिथे सर ते परत ते सायन्स मला परत दिसायला लागले, जे तुम्हाला मागे मी पाठवले होते फोनवर. आणि यावेळेसचं साईन ते इतकं जास्त क्लिअर होतं की आपलं की नाही सर हे असतं ना, काय म्हणतात त्याला, सिंहासन असतो. सिंहासनाच्या मागचा जो भाग असतो तो असा की टेम्पल टाईप असतो सर, जर तुम्ही थोडंसं बघितलं तर. तर तो साईन मला फार जास्त दिसत होता. आणि एक थोडासा विचित्र साईन आहे, मी तुम्हाला पाठवतो परत. तर आय डोंट नो सर ही काय कनेक्टिव्हिटी आहे ना, पण ती आहे ना एकदम वेगळ्याच दुनियेमध्ये घेऊन जाते. आणि मग सरळ विष्णूजी माझ्या समोर प्रकट होतात. आज तर विष्णूजीची जी मूर्ती प्रकट झाली ती ते मध्ये बसले होते. गोल्डन कलरची मूर्ती होती, फार सुंदर छोटीशी मूर्ती होती, आणि त्याच्या आजूबाजूला पूर्ण ब्रह्मांड असं गोल फिरत होतं. आणि मध्ये ते बासुरी वाजवत ना असं नाही का आनंदाने त्या ब्रह्मांडाकडे पाहत होते, पुन्हा कलाकृती पाहत होते. आणि मग सडनली त्यांचं बहुतेक लक्ष माझ्याकडे गेलं, ते हसले माझ्याकडे पाहून. खूपच सुंदर अनुभव होता तो. आणि मग त्यानंतर सर मी एकदम तो व्हाईट लाईट व्हाईट लाईट माझ्या डोळ्यासमोर आला, आणि मग एकदम ब्लग होऊन पर्पल पर्पल लाईट, ग्रीन लाईट, जशी जशी तुम्ही घेऊन जात होते तसं तसं मी समोर समोर वाढलो. आणि मला आवडलं. म्हणजे हे एक दिवसाचं मेडिटेशन माझं मिस झालं होतं, पण कनेक्टिव्हिटी पटकन झाली यावेळेस. पहिली जी होत नव्हती ना ती, आता तसं नाही राहिलं. आता माहित नाही ते सिग्नेचर, ते सायन्स माहित नाही कुठे घेऊन जाणार मला हे तर. तुम्ही लिहून ठेवा सर, सगळे सगळे साईन हो लिहून हो ठेवा. करू त्याच्यावर एखाद दिवशी वर्क करू. हो हो. तुम्ही सगळे येस. सिम्बल्स रिटर्न फॉर्म मध्ये आणून ठेवा.
हो हो. बघू त्याचं काय मिनिंग येते की काय. हम्म. तरी जर जमलं तर आता आपण, तुम्ही येणार नाही म्हणून, नाही तर मस्त आपण याच्यावर ट्राय घेतला असता आपल्या मेडिटेशन रिट्रीट मध्ये. हम्म. ठीक आहे, बघू. कधी जर पर्सनली भेटणं झालं तर हो थोडंसं हो. मेडिटेशन मध्ये आपण जाऊन बघू की हिप्नोटिक स्टेट मध्ये तुम्हाला काही दिसते का म्हणून, काही गायडन्स येते, काही हम्म. अँसर येतात, बघावं लागेल. ठीक आहे. ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. चला आपण, हा, योगेश सर. गुड मॉर्निंग सर. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग. ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग सर. खूप दिवसांतर भेट झाली. मी पण मधात काही दिवस गॅप झाली माझी पण. सर आता 2 दिवसापासून मी पण कनेक्ट झालो. एकदम चांगले चांगले अनुभव येत आहे. कालचा सर अनुभव मला इतका सुंदर आला. ऍक्च्युअल काल संध्याकाळी मी जेव्हा साधनेला बसलो, तो साधना जे गुरुसाधना झाली नंतर लक्ष्मी साधनेमध्ये मी ऍक्च्युअल मला असं झालं की एक खूप छान सुंदर रस्ता आहे. मी त्या रस्त्याने चाललो आहे. चाललो 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 खूप दूर दूर पर्यंत गेलो. तर तिकडे ना असं एक खूप मोठं असं एक हे होतं, जे रजवाडा होता. तो मी त्या रजवाड्यामध्ये गेलो आतमध्ये दार उघडून. तर तिकडे ना खूप मोठा खजाना होता. सोनं, चांदी, हिरे, सगळ्या सगळ्या लक्झरियस सगळ्या वस्तू तिकडे होत्या. आणि एकदम असं चमचम चमचम करत होतं. मी तिथे पोहोचलो आणि मी विचार केला, म्हटलं हे आहे कोणासाठी. तिथे फक्त एक बोर्ड लिहिला होता, फॉर यू, आतमध्ये. तो बोर्ड बघितला, म्हटलं ठीक आहे माझ्यासाठी. मग मी त्याला एक दार पण होता, त्या दारातून मी असं बाहेर गेलो दुसऱ्या दाराने. तर त्याच्या मागे खूप मोठा लेक होता, सुंदर लेक. आणि त्या सुंदर लेकच्या बाजूला एक गार्डन होतं. आणि गार्डनलाच लागून एक खूप मोठा बंगला होता, कोठी होती. तर मी म्हटलं ही कोणाची आहे. तर म्हटलं बघून येतो. तर तिकडे गेलो मी, जसं त्या गार्डन मधून त्या कोठीकडे गेलो. तर तिकडे गेलो तर तिकडे मला दिसलं की माझी आई चेअरवर बसली आहे. माझी मिसेस पोरासोबत खेळत आहे, मुलीसोबत मुलासोबत खेळत आहे ऑलरेडी. आणि तिकडे बाजूला माझ्या ज्या तिन्ही ड्रीम कार आहेत त्या सगळ्या उभ्या आहेत तिथे ऑलरेडी. म्हणजे ज्या मी माझ्या ड्रीम कार आहे त्या तिथे ऑलरेडी आहे. सेम त्याच कलरच्या तिथे ठेवल्या आहे. आणि हे सगळे लोक मस्त खेळून राहिले, खुश आहे. मग मी पण तिथे गेलो आणि मी पण त्याच्यासोबत खेळायला लागलो. आणि मग नंतर परत आलो मी. अरे, फ्युचर बघून आले काय? काय माहिती. छान आहे सर, जे आहे चांगला आहे. हा हा. तर काल संध्याकाळी एकदम असं हे झालं अनुभव. छान आहे, तर ब्लेसिंग्स आहे. छान आहे एकदम. टाइम टाइम ट्रॅव्हल करून आले सर. ट्रॅव्हल करून आले. म्हणजे होऊ ऑल द शकतो सर. ऑल द बेस्ट सर. ऑल द बेस्ट. लॉट्स ऑफ लॉट्स ब्लेसिंग्स. ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू थँक्यू. काय माहित Lots of blessings. इरिटेशन होतं, है की नाही. नाही सर, पण असे आलं काल इमॅजिनेशन नसते राहत. असं. हे हा काहीतरी, हे असे अशा गोष्टी इमॅजिनेशन नाही राहत. हा हा हा. काहीतरी तुम्ही फ्युचरच बघून आल्यासारखी गोष्ट आहे ते, किंवा त्यांनी तुम्हाला दाखवून दिलं की तुला अशी लाईफ जगायची आहे अच्छा. की तुमचं स्वतःचं घर असं राहील जिथे लेक आहे, तो स्विमिंग पूल हा समजा, मोठं गार्डन आहे हो ते हो घरचं हो गार्डन समजा, हो 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 3 कारचं गॅरेज आहे, हो. मोठं घर आहे, बंगला आहे. हे तुमचंच रूप तुम्हाला दाखवून दिलं की हे तुम्हाला आहे, अच्छा तुमचंच आहे. अच्छा. माझंच आहे. चला ठीक आहे. थँक्यू Yes, yes, sir. थँक्यू 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 ऑल ऑफ यू. थँक्यू फॉर गिव्हिंग मी अ ब्लेसिंग. Thank Lots you. of Thank you. gratitude, lots of Thank love, you. Lots of lots of gratitude. blessing. Thank you. Thank you, Bless you, thank sir. you, thank you, thank you. प्रणाली ताई. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग. Good morning. फार एक्सायटेड आहे मी 2021 साठी. थँक्यू. काल तुम्ही कॉल केले आणि आमचं डन झालं आहे आता पूर्णपणे. येत आहे आम्ही. Wow, छान छान. आई आणि तुम्ही Good, ना. good, good. मे बी पप्पा पण येऊ शकतात. वाव. बढिया. एक सीट आपण बुक करून ठेवून देऊ अगोदर.
हा, नाही बस आले तर दुसऱ्याला चान्स. इगरली वेट करत आहे मी. तब्येत बिब्येत काही नाहीये, ते थोड्या वेळासाठी फक्त हे राहत आहे आता. मेडिटेशन ऑसम होत आहे दोघींचं पण, फुल ऑफ एनर्जी. आणि काम वगैरे असं जे सोनी सर म्हणे की डेलीचं जे काही आहे, असं काहीही उरलेलं नाहीये. कसलंच टेन्शन उरलेलं नाही. थँक्यू सो मच. फुल ऑफ लॉट्स ऑफ एक्साइटेड ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. नाही कारण की आता हा रिट्रीट हा एकमेवच मार्ग आहे माझ्याशी भेटण्याचा. कारण की कोण कुठं राहील आणि आपण कधी भेटू काही गॅरंटी नाही. गॅरंटी पहिलेचा नाहीये. वेळ गेला. राईट राईट राईट. पहिले माझं तिथे ऑफिस होतं, बसत होतो, तो वेळ गेला आता. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आल्यानंतर आता एकमेव टाइम उरते की आपण कुठेतरी प्रोग्राम घ्या, मी येईल आणि तेव्हाच भेट होईल. बरोबर. छान आहे. मला भेटण्यासाठी पण म्हणजे सगळेच ऍक्च्युली सगळ्यांचे व्हायब्रेशन एवढे छान आहे, स्ट्रॉंग आहे की ते एकत्र आल्यावर किती छान म्हणजे ते त्याच्यासाठी एकदम माणूस इगरली वेट करत आहे. थँक्यू सो मच. Lots of blessings. सर्वांनी ब्लेस करा, सर्वांनी इमॅजिन करा जे आपलं होणार आहे, रिट्रीट होणार आहे, त्यामध्ये फुल ऑफ एनर्जी, गायडन्स, ब्लेसिंग्स सगळे आपल्याला मिळायला पाहिजे आणि आपल्या अनुसार सगळ्या शेड्यूल आणि सगळ्या जितक्या मॅक्सिमम टू मॅक्सिमम मेडिटेशन आणि टॉक मी देऊ शकलो पाहिजे आणि त्यासाठी मी त्या लेवलवर तयार असलो पाहिजे. त्याची मला खूप गरज आहे ब्लेसिंगची की ब्लेस यू सर. मी 24 आवर फुल ऑफ चार्जिंग मध्ये असलो पाहिजे. होईल आहे ना. खूप छान आपण शक्तिपात प्रोग्राम अरेंज करू त्या येस ठिकाणी येस आणि त्यानंतर बघू एनर्जी मध्ये काय शिफ्ट येते. चला येस. मोरे सर, गुड मॉर्निंग. सर सर भारी भारी बोलले, मी काय बोलू आता, असं आहे ना. हा? बारी बारी बोलले. है की नाही? भारी आहे, म्हटलं, तुमची भारी बारी, बोलले. आता तुमची बारी. माझं टाइम झालं सर, आता तुमची लय भारी बारी आहे. बोलले सर्वजण, सर्वच लय भारी बोलले ना, मी काय बोलू म्हणलं, नाही का. लई भारी बोलले. सर आपका जब तक अरे बोले सर, नहीं तुम्ही ना, आप साक्षात तब तक तो नारायण, मजा नहीं तुम्ही आता. साक्षात हाँ. तुम्ही साक्षात नारायण आहे मोरे नाही सर. नाही, खूप छान लग बोलतात रहा है सर्वजण. सगळं. बोलण्याची रीत प्रत्येकाची बदललेली आहे सर. आता आता नाही का, जे बोलण्याचं जे होतं माइंडसेट नाही का, पहिलं जे होतं आणि आता जे बोललो होतं आपण, बरंच बदल झालेला आहे प्रत्येकामध्ये. त्याच्यात माझाही थोडाफार अंशतः बदल झालेला आहे. आमच्या कार्यालयीन भाषेमध्ये अंशतः बदल म्हणतात नाही का, कुठं मोठं काय करायचं असेल तर अंशतः बदल, तसं माझ्यात बी झालेलं आहे. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड अँड लॉट्स ऑफ लव्ह ऑल ऑफ यू. थँक्यू. थँक्यू मोरे ब्लेस सर, यू सर. ब्लेस यू. सरांचं मोरे ऑब्झर्वेशन सर, खूप पॉवरफुल असते. हा मोरे बोलो सर, सर. हमको लगता है कि रोज रोज कुछ ना कुछ आप नया दिखाने वाले हो करके हम एक्साइटेड रहते हैं. नाही 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 नाही. छान आहे. सरांचं जे बोलणं असतं, सरांचं बोलणं हे बाउंड्रीलेस असते. आपण आपण आपल्या याच्यामध्येच फेजमध्ये जगत असतो. इगोइझम आणि इगोइझम हे जे बरोबर. स्टेप असतात, त्या स्टेप मध्येच आपलं लाईफ व्यतीत करतो. पण सर जे सांगतं सकाळपासून पोटतिडकीनं, ते आपण ग्रहण करणं, प्रॉपर ग्रहण करीत नाहीत ना, त्याच्यामुळे आपलं पाहिजे तसं आउटपुट भेटत नाही. सरांचं जे बोलणं आहे, सरांना जे सांगते सकाळपासून संध्याकाळपर्यंत, ते फोकस असतं आपलं एनर्जीवर, निगेटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह एनर्जीवर. एनर्जी कशी चार्ज करता येईल त्याच्यावर आपण आपलं फोकस केलं तर आपलं आउटपुट बऱ्यापैकी निघेल, आहे की नाही. चल, थँक्यू सर. लव्ह यू सर. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर. Thank you. ऑल मेंबर, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. सर्वांनी मला सुद्धा ब्लेस करा की आपण हा प्रोग्राम फार छान रीतीने पूर्ण करू शकलो पाहिजे. रिट्रीट फार ऑसम होणार आहे. ब्लेस यू सर. ब्लेस यू. Bless you. ब्लेस Lots of यू. gratitude. Thank you. एक All the दिवस आपलं स्वतःच All the best. रिट्रीट सेंटर राहील आणि नो Yes. डाऊट आपण आलं जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही येऊ शकाल. जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही मेडिटेशन करा. जेव्हा वाटलं त्या प्रॉपर्टीला एन्जॉय करा. येस येस येस. ते सेक्रेट प्लेस असणार आपलं नाही का आपल्यासाठी ते. सेकंड प्लेस. थँक्यू सर. ब्लेस यू. सेकंड प्लेस Thank you all. सेकंड Thank you. प्लेस असं पण सेक्रेट पूजनीय स्थान असं ते नाही का आपलं. हो. थँक्यू सर. मिळेल. Thank you. आईला Thank you, sir. बोलायचं. Bye. सर मला पण हे विशुद्धी चक्रावर
असं म्हणजे आपली बालकृष्णाची मूर्ती आणि पूर्ण प्रकाशमय प्रकाशमय म्हणजे मला विशुद्ध चक्रावर थोडस डाऊट होतं, म्हणजे आपण बोलताना नाही का आपण आता एवढ्या जीवनामध्ये थोडस कमी जास्त, तर मला आता 8-10 दिवसापासून तसं वाटत होतं, पण आज ना असं पूर्ण क्लिअर क्लिअर वाटत होतं. आणि मग आज्ञा चक्रात तर काही नाही, तिथे तर असं प्रकाशमयच राहते सुरुवातीपासून, पण सहस्त्र चक्रावरही आज प्रकाशमय झालं. नंतर मी एका बाजूनी आहे उभी आहे, तो भाग पण पूर्ण प्रकाशमय आहे. आणि खाली असं देवदेवता असं छोटे छोटे, आपण पहाडावर राहतो खाली माणसं छोटे छोटे दिसतात, तसे खाली देवदेवता आहेत. आणि त्यांच्यावर आणि प्रकाशमय असं खूप मोठा दगड, असं आपण विचार करू शकत नाही इतका मोठा प्रकाशमय दगड होता. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने मग डाव्या साईडनी सूर्य उगवत आहे आणि माझ्यावर असं काय म्हणतात प्रकाश किरण पडत आहेत. प्रकाश मग असं येत आहे आणि कानापर्यंत आलं, कानाच्या वर. आणि तिथे आपण सूर्य मावळतो तसा प्रकार वगैरे काही नाही, तिथपर्यंत आलं आणि पूर्ण मग बंदच झाला. इथं कानाच्या वरपर्यंत आलं ना प्रकाश देतपर्यंत, सुरुवातीपासून तर इथून उजव्या कानापर्यंत. पण तो जो आपण असं इमॅजिन करतो की मावळतो सूर्य, तसा प्रकार नाही. ते प्रकाश देत देत आली इथून सुरुवातीपासून आणि कानाच्या वरपर्यंत, मग क्लोजच झाले, मग दिसलेच नाही. असं मला अनुभव आला. चांगलेच आहे ना याला व्हायब्रेट. आधी फक्त हातात वगैरे राहत होतं, आता सर्व शरीरामध्ये पूर्ण असं व्हायब्रेशन राहते. याला संदर्भ आहे हा. तुम्ही जो आज अनुभव घेतला ना, याला हा संदर्भ आहे. मी जमलं तर 1-2 दिवसात तो संदर्भ तुमच्या समोर प्लेस करन. एक्झॅक्टली तुम्ही जे वर्णन केलं ते हो. ऍक्च्युली मुक्ताबाईनं वर्णन केलेलं आहे ह्या गोष्टीचं. ठीक आहे. ज्ञानेश्वराला प्रश्न विचारलाय की हे काय झालं मला, त्याच्यावर ते एक्सप्लेनेशन देतात. ते संदर्भ मी तुम्हाला दाखवन. ठीक आहे. ते हा जो आहे ना सर, हा 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 ती सरळ आलं लक्षात माझ्या. आलं. इथपर्यंत ते सूर्य आलं. तुम्ही जो अनुभव घेतला ना त्याचा संदर्भ आहे. पूर्ण असं प्रकाश किरण पडत होते माझ्या अंगावर, ते सूर्याचे सर्व सुरुवातीपासून शेवटपर्यंत. सर हे काही खोटे अनुभव नाही आहे, कोणाचेच खोटे अनुभव नाही आहे, सगळ्यांना संदर्भ आहे. आपण येस त्या फील्ड मध्ये नाही आहे म्हणून आपल्याला माहित नाही पडत. येस सर. आहे, मी वाचला. मी बघतो आहे माझ्याकडे. मी नोट्स काढून तुम्हाला दाखवून देईन. धन्यवाद सर. आपलं योगायोगाने आपण मिळाले, मला तर खूप फार आनंद वाटत आहे. आपल्यासारखे लोक मला सतत मिळत नाही, तुम्हाला आता फार टाइम आलेलाच आहे, तो आता टाइमच आला, माझाच टाइम आला. आता जितके माझे लोक आहेत सगळे आता येणं सुरू झाले माझ्याकडे. फार उपकार सर आपले, आपल्यासारखे लोक मिळत आपण सतत म्हणजे कामरात सहवासात असू द्या आपला सहवास. आपण सगळे सोबतच राहणार आहे, कोणी कुठं नाही गेलं. त्याच्या अगोदर पण कुठंच नव्हतं गेलं, आताही कुठंच नाही जाऊ. तुम्हाला नेहमी नेहमी धन्यवाद देते का माझ्या मुलीला तुम्ही मिळाले ना, त्याच्या म्हणजे खूप फरक पडलाय. मला तिची फार काळजी होती, तर मला मी धन्यवाद. ब्राईट आहे सगळं आता समोर, खूप छान फ्युचर राहील. थँक्यू ऑल. थँक्यू ऑल. थँक्यू ऑल. लॉट्स ऑफ लव्ह. इमोशनल केला आज काकूला. ब्लेसिंग्स. मोरे सरांना लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. चला सेशन क्लोज करू आपण आता. येस.